त्यांचं काय म्हणणं आहे हे मला माहीत नाही, कारण का 2000 म्हणजे 1980पासून मी ही लढाई लढतोय. 1990मध्ये मी या पक्षात म्हणजे साहेबांच्या जवळ गेलो, पण आजपर्यंत मी त्यांच्या कुठल्याही गुप्त बैठकांना उपस्थित राहिलेलो नाही, मला कधी येऊच दिलेलं नाही. मला जो काय ट्रीटमेंट मिळाली आहे ती मला चांगली माहिती आहे. एक शूद्र म्हणून मला कसं वागवलं जायचं हे मला चांगलं माहिती आहे. नाही, मला काय करायचं आहे, मला इंटरेस्टच नाही हो. कोण काय म्हणतं, कोणाला इंटरेस्ट आहे? साहेब काय म्हणतात फायनल तिथे तर कामाला लागला. मला तुम्ही बोलवलं नाही, बाजूला बसवलं नाही, हा माझा कधी इंटरेस्टच नाही. माझा एकमेव इंटरेस्ट आहे अर्जुनाच्या ह्याच्यासारखा माशाचा डोळा शरद पवार. नाही बोलवलं काय फरक पडला माझ्या आयुष्यात? काय फरक पडला? माझा रंग काळा झाला, माझा चेहऱ्यावरचा ग्लो गेला, मला काय फरक पडला? काही फरक पडत नाही मला अशाने. मी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी कुठलीही जात बरोबर नसताना, कुठलाही साखर कारखाना बरोबर नसताना, कुठलीही बँक बरोबर नसताना, कुठलंही स्वतःचं काहीही बरोबर नसताना एक स्वतःचं विश्व बनवलं आहे. आणि हे तुम्ही नाकारा. मी सांगितलं तुम्हाला, आत्ताच सांगितलं ना. असं कथोरे माझ्यामुळे गेले. वा रे तुमचं ज्ञान. कोण गावीत नाव सांगा बरं. कोण गावीत? गणेश नाईकांचं आणि साहेबांचं काय झालं हे जरा विचारा साहेबांना कधीतरी जाऊन. गणेश नाईकांचं काय झालं हे जरा विचारा साहेबांना जाऊन. आता मी त्या प्रकरणात जात नाही, कारण का त्याच्याने उगाच साहेबांना मला अडचणीत नाही आणायचं. तुम्ही का नाही प्रयत्न केला त्यांना परत आणायचा? तुम्ही किती वेळा साहेबांसाठी कोणाकडे गेलात कॉम्प्रोमाइज करायला? मला त्याच्यात पडायचंच नाही आहे. तुम्ही माझ्यावर बोललात, तुमचे उपकार आहेत माझ्यावरती, की असे आहे की छोट्या क्षुद्र माणसाला तुम्ही तुमच्या तोंडात स्थान दिलं. आभारी आहे मी तुमचा. म्हणाले की ज्यावेळेस मला माझ्या पक्षातून आणि घरातून हकालपट्टी झाली किंवा बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस अजित पवारांनी मला साथ दिली. दुसऱ्या त्याला सगळे भुजबळ म्हणाले की गोपीनाथ मुंडेंच्या पुतण्याला तुम्हाला फोटोनं गोड वाटलं, आज तुम्हाला आज तुमची भावना काय? असं थेट पवारांना सवाल केला. असं आहे, मी काल स्पष्टपणाने सांगितलं. आणि गोपीनाथ आपले धनंजय मुंडेंनी ते जर प्रामाणिक असतील तर गोपीनाथ गडावर शपथ घेऊन सांगावं की पवार साहेबांनी काय सांगितलं होतं. पवार साहेबांनी सांगितलं होतं हे करू नका, हे चांगलं नसतं, कुठलंही घर फोडण्यात मला इंटरेस्ट नाही, मला हा डाग माझ्या आयुष्यात लावून नाही घ्यायचा आहे. ह्याच्यापेक्षा मी अधिक काही बोलू शकत नाही आहे. पण एवढं स्पष्टपणाने सांगितल्यावर अजून शरद पवार काय करणार? नाही, मला यायचंच आहे असं म्हटल्यानंतर शरद पवार काय करू शकतात? हा आरोप प्रत्यारोपाचा फैरी मला झाडायच्या नाही आहेत. फक्त स्पष्टता आणायची आहे की खोटं बोलून साहेबांना बदनाम करू नका. हे जे बदनामीचे षडयंत्र तुम्ही रचतात की महाराष्ट्राचा मोठा विलन शरद पवार आहे, हे कधीही लोकांना पटणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला निवडून आणण्यासाठी 2004 पासून माणूस कॅन्सर झाला असताना फिरला, पाय तुटला असताना फिरला, पुढे काय काय गोष्टी झाल्या हे सगळं मी तुम्हाला सांगू शकतो. पण फिरला की नाही तुम्ही मला सांगा. त्या रणरणत्या उन्हात इथनं रक्त आणि लाळ गळत असताना फिरला की नाही तुमच्या मतदारसंघात विदर्भामध्ये? त्याला तुमचे काहीच वाटत नाही आपल्याला. दुसऱ्या वर्षी बोट ठेवणं खूप सोपं असतं, सोपं एकदम. अजित पवारांनी म्हटलंय की मला आतापर्यंत विलन करण्याचा प्रयत्न केला होता, आता तुम्ही त्यांची विलन झाले. नाही, मला तुम्ही विलन म्हटलात की हिरो म्हटलात, त्याच्याने काय फरक पडतो? म्हणजे तेच मला म्हणायचं आहे की आपला बाप म्हातारा झाला, रिटायर झाला, घरी आला पेन्शन घेऊन,
सगळी ग्रॅच्युटी घेईल की आपण दुसऱ्या दिवशी त्याला म्हणतो की बाबा आराम करू नका, तुम्ही काहीतरी काम शोधा. जायला लागलो आहे असं तिच्या भावना व्हायला लागतात. हे सर्व प्रसिद्ध सायकोलॉजिस्टनी लिहून ठेवलंय, सोशिओलॉजिस्ट आणि सायकोलॉजिस्टनी, की रिकामा माणूस हा म्हणजे अनेक अविचारांचं केंद्र असतं त्याच्या डोक्यामध्ये. तुम्हाला तसे हवे होते का शरद पवार, लुळे लांगले लंगडे पांगळे, की तुम्ही कामच करू नका, तुम्ही जा आता? काय भाषणं होती. किती वर्ष अजून तुम्हाला काम करायचंय? अरे तुमचा प्रश्न कुठे येतो? तो माणूस काम करतो ना, सकाळी 6ला उठतो, 7ला बाहेर पडतो, पूर्ण महाराष्ट्र फिरतो, 11 वाजता घरी येतो, परत दुसऱ्या दिवशी 8 वाजता उठतो, फिरायला जातो. फिरायला म्हणजे लोकात जातो. तुम्हाला त्यांचा लोकसंपर्क तोडायचा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं असलेलं स्थान तुम्हाला हलवायचं आहे. त्यांच्याविषयी असलेली जी आस्था आहे लोकांमध्ये आजही शरद पवार, ही तुम्हाला नष्ट करायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही रचलेलं हे षडयंत्र आहे की शरद पवार घरी बसा. तुम्ही तर आज घोषणा अशीच द्यायला पाहिजे होती, शरद पवार घरी बसा, घरी बसा, शरद पवार घरी बसा, घरी बसा. कशाला त्यांना कोणत्या घोषणा दिल्या आहे? आणि एवढाच जर तुम्हाला राग आहे त्या माणसाबद्दल, कशाला त्याचे फोटो वापरता? असं आहे की ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट झाली नाही. हे तर स्वच्छ साफ आहे की 2 तारखेला ते इलेक्शन कमिशन मध्ये गेलंय आणि 5 तारखेला इलेक्शन कमिशन कळवतं की ते आमच्याकडे आले होते का? त्याच्या आधी कळवता नाही आलं. म्हणजे हा कटाचा षडयंत्राचा भाग आहे. आणि दुर्दैवाने ह्याच्यात इलेक्शन कमिशन सामील आहे. हे फसवाफसवीचे उद्योग आहेत. बॅकडेटेड करायला किती दिवस लागतात, तो काय लागतं? पण ह्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेशी तुम्ही खेळत आहात हे तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही हेच कर्नाटकामध्ये केलं, हेच मध्य प्रदेशमध्ये केलं, हेच गोव्यामध्ये केलं. पण सगळीकडनं लोकांचा उद्रेक दिसतोय. आजही महाराष्ट्रामध्ये जे दिसतंय तो लोकोद्रेक दिसतोय. लोकांना पटत नाहीये. लोकशाहीचा ज्या व्याख्या अरिस्टॉटल, प्लॅटो, अब्राहम लिंकन यांनी करून ठेवल्या आहेत, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. ऑफ द पीपल, बाय द पीपल गायब. सत्ता हे जरच सत्ता केंद्र हेच जर सर्वस्व असेल आणि ते मिळवण्यासाठी वाटेल ते, अशी जर भूमिका असेल तर हा देश तुटला म्हणून समजायचा. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या वेळेपासून शरद पवार यांच्या राजीनाम्यापासून जितेंद्र आव्हाड आतापर्यंत फक्त नौटंकी करताय. ठीक आहे ना, मी नौटंकी करतो, मी नाटकी आहे, मी नटसम्राट आहे, मी सगळं आहे, मी कुठे नाकारतो? मी त्यांच्या एकाही आरोपाला उत्तर देत नाही. मुझ पे कितने भी उंगले उठाओ, मैं शरद पवार का साथ नहीं छोड़ूंगा. चाहे कितने भी मुझे बदनाम करो, मैं उसका साथ नहीं छोड़ूंगा. मरते दम तक उसके साथ ही रहूंगा. चाहे जो बोलना है बोल दो, उससे कोई फर्क नहीं पड़ता. हे बघा, तुमच्या एकही गुप्त बैठकीला तुम्ही कधीच जितेंद्र आव्हाडला येऊ दिलं किंवा मला आमंत्रणच नव्हतं. त्यामुळे मला हे काय घडत होतं हेच माहीत नव्हतं. मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. जेव्हा जेव्हा साहेबांना रस्त्यावरती माझी गरज लागली तेव्हा मी रस्त्यावर उतरलो.
सिल्वर ओकच्या गुप्त बैठकांमध्ये मला कधीही आमंत्रण नव्हतं आणि मी आज आनंदात आहे की मला आमंत्रण नव्हतं. माझ्यापासून हे सगळं लपलेलं राहिलं याचा मला आनंद आहे. आणि हे कोणी लपवलं माझ्यापासून, मला कोणी दूर ठेवलं सगळ्यापासून, हे मला व्यवस्थित माहिती आहे आणि मला त्याची गरजही नाही. मला काय वाटत नाही, मला तुम्ही लांब केलं, बैठकांपासून पळवून लावलात, मला काही फरक पडत नाही, काहीही नाही. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री झाला आहे, ठाण्यामध्ये मुख्यमंत्री झाला आहे, आता ठाण्यामध्ये माजी मुख्यमंत्री होण्याची पाळी आली आहे. कारण एकंदरीत नाही असं आहे की मला मी काय भविष्य सांगत नाही, मला काय हाताच्या रेषा कळत नाही, मी कुठले ग्रह बघत नाही. त्यामुळे कोण माजी होणार आहे, कोण पुढे होणार आहे ह्याची काही मला कल्पना नाही. तेव्हा असे प्रश्न मला विचारू नका, मी याचं उत्तरही देऊ शकतो. प्रश्न आहे की भुजबळ अधिकाऱ्यांचे विरोधकांवर ईडीकडून दबाव आणला असं आहे की मला ह्या विषयावर काहीच बोलायचं. फक्त पण आता विरोधाभास जो विधानातला विरोधाभास आहे ईडीकडून विरोधकांवर दबाव आणला जायचा असं भुजबळ वारंवार सांगायचे. आज भाषणात ते म्हणले की मला तर क्लीन चिट देण्यात आली. नाही, मला त्यांच्याबद्दल काहीच नाही बोलायचं, काहीच नाही बोलायचं. ते म्हणतात ते भगवद्गीता, सर नवाब मलिक मी कशाला बोलू काय त्याच्यावरती. तुम्हाला ओळखत नाहीस बाळा अजून, बस खाली. सर नवाब मलिक यांचे कुटुंब आज या कार्यक्रमात दिसले चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. कारण नवाब मलिक कुटुंबामागे जितेंद्र आव्हाड, शरद पवार साहेब हे मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी होते, परंतु आज कुटुंब गरज असताना त्या मागे. असं आहे की जो कोणी अडचणीत येतो त्याच्या सगळ्यांच्या मागे शरद पवार एका योद्ध्याप्रमाणे उभे राहिलेत. कोणीही असो, त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. जेव्हा जाऊ दे, मी काय बोलत नाही, जाऊ दे. असं आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये नाही, राष्ट्रीय राजकारणामध्ये मला आवडच नाही आहे असं त्यांनी स्वतः मला त्या टेबलावर सांगितलं. त्या टेबलावर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा जेव्हा राष्ट्रीय संमेलनं झाली, जेव्हा जेव्हा त्यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा ते गायब असायचे. त्यांचा राष्ट्रीय राजकारणात रस नाही आहे, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच रस आहे, हे सत्य आहे. ठीक आहे ना, आता हे शरद पवारांना विचारावं त्यांनी घरी जाऊन. हा थेट आरोप शरद पवारांवर ना. मग त्या पोरीला मागे ठेवून सगळं राज्य तुमच्या हातात बिनधास्त देऊन टाकलेलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही? अख्खं राज्य बँक तुमच्या हातात होती, राज्याचा दूधसंघ तुमच्या हातात होता, सगळ्या शैक्षणिक संघटना तुमच्या हातात होत्या. काय होतं जे शरद पवारांकडे एवढे होतं आणि तुमच्याकडे नव्हतं? शिखर बँकेवरती तुमची दादागिरी होती. आता मी हे सगळं बोललो की मग जितेंद्र आव्हाड वाईट, फारच सला जास्त बोलतो, स्वतःला काय समजतो. मला काही बोलायचं नाही. मला एवढंच मी ट्विट केलंय की तुम्ही त्यांना घरी बसवू इच्छित होतात, तुम्ही त्या ढकलत होतात त्यांना घराच्या बाहेर, आणि आम्ही त्यांना घरी ठेवू इच्छित होतो आणि काम करा असं सांगू इच्छित होतो. बस एवढा तुमच्या विचारांमधला आणि आमच्या विचारांमधला फरक. नाही, मी कोणावरच आरोप केलेला नाही. माझ्याकडे नाही आहे, ते नाही आहे ना. माझ्याकडे जर नाहीच आहे तर मी कुठनं सांगू माझ्याकडे साखर कारखाना नाही इगतपुरीला, असं सांगू का? नाही आहे माझ्याकडे. सर लढाई मोठी आहे, तुमच्या समोर जे असलेले मोठे योद्धे आहेत आणि तुम्ही त्यांच्या पीएफ बघितलेले आहे, परंतु शरद पवारांच्या ताकद तुम्ही शरद पवारांना सोबत घेऊन कमी लोक संख्या कमी असलेली कशी लढणार? असं आहे की शिवसेनेचं जजमेंट तुम्ही लोकांनी न वाचल्यामुळे तुमच्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. नंबर गेमवरती काही होत नाही की 40 अफिडेव्हिट केले हे झालं.
इट इज नॉट अ गेम ऑफ नंबर्स, वाक्य आहे, बट इट इज समथिंग मोर. प्रश्न आहे जितेंद्र आव्हाडचा नाही आहे, प्रश्न शरद पवारांचा नाही आहे, प्रश्न आहे की ह्या देशाचं संविधान आणि ह्या देशाची लोकशाही जिवंत राहील की नाही. म्हणजे जो त्याग एका पिढीने केला, हजारो बळी गेले, ज्या शोषितांच्या घरामध्ये जन्मलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय देणारी घटना लिहिली, कारण का त्यांना दुःख आणि वेदना माहिती होत्या. बाहेरच्या घरात राहावं लागतं म्हणजे काय असतंय त्यांना माहिती होतं, आउट क्लास कशाला म्हणतात ते त्यांना माहिती होतं. आणि स्वतः महात्मा गांधींनी सांगितलेलं कि अछूत होने के नाते उसको सब वेदना मालूम है. अगर घटना समिति का किसी को कुछ बनाना है, अध्यक्ष बनाना है, तो सिर्फ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को बनाओ. आणि नेहरूंनी त्याचा अंमल केलं. आज देशातली सर्वोत्कृष्ट घटना ही भारताची आहे. अहो, माणसाला माणूस म्हणून जगू देत नव्हते हो. पाणी प्यायचं नाही, जवळनं गेलात सावली पडली आंघोळ करा, डोक्यावरनं संडास व्हा, हे सगळं बघितलंय या भारताने. आणि भारत ह्याच्यातनं बाहेर आलाय. ही अवस्था कोणाच्याही आयुष्यात येऊ नये, त्याच्यासाठी ते संविधान आहे. आणि त्या संविधानाच्या ज्याच्यातनं लोकशाही जन्माला येते त्याच्या तिंजरड्या उडत असतील तर कसे काय शरद पवार शांत बसणार. गेल्या 9 वर्षापासून संविधानाचं नाव पुढे करून सगळ्या काही कारवाया होत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही संविधान वाचण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तर तुमच्याकडे फार काम असणार. अच्छा ठीक है, जिंदा रहेंगे तो और भी लड़ेंगे. सर हिंदी में सर आज अजीत पवार साहब ने जो भाषण दिया कई सारे आरोप लगाए, उन्होंने ये भी कहा कि अब शरद पवार साहब को रुक जाना चाहिए. मेरा यही है कि आपको उनको हकाल देना है, घर से बाहर कर देना है. और आप शब्दों से ये कह रहे हैं, ये सबसे दुख की बात है. किसी भी घर पे ऐसी परिस्थिति नहीं आनी चाहिए कि कोई भी लड़का ना अपने बाप को ये कहे कि तुम्हें घरी बसाना आता, बस झालं. क्यों, तुमको तो सत्ता मिली ना. तो उस बूढ़े आदमी के पैर में रस्सी बांध के उसकी जिंदगी क्यों खत्म करना चाहते हो. जीने दो उसको, हंसने दो उसको, जो सोच है उसकी बोलने दो उसको मजा आती है. 6 बजे निकलता है, पुणे से निकलता है, सातारा जाता है, कराड़ जाता है, लोगों को मिलता है, रात को बंबई आ जाता है, मजा आती है उसको. 14 दिन के लिए दौरे निकालते हैं, बीमारी 100 बीमारियां है बदन में, मजा आती है उनको लोगों में रहने की, उनकी दवाई हो. शरद पवार जी जब कैंसर से व्याधित थे 2004 में, तब उन्होंने डॉक्टर को बोला कि मुझे निकलने दो, अभी मेरे को प्रचार को जाना है, हमारी चुनावी लड़ाई चालू है और मैं यहां नहीं सो सकता हूं. डॉक्टर ने उनको बोला कि आप नहीं जा सकते. तो ये कहानी बता दी जाती है कि स्वयं उनकी पत्नी ने जाके डॉक्टर को बोला कि उनको जाने दीजिए, यही उनकी दवाई है. और वो निकले. उस समय चुन के आए कोई आमदार ये बता सकता है कि 46 डिग्री टेम्परेचर में स्वयं शरद पवार ऐसे मुंह पे हैंडकरचीफ रख के, रुमाल रख के, खून बह रहा है, ये बह रहा है, वेदना हो रही है, वो तुम्हारे लिए भाषण करते थे, वोट मांगते थे. ये तुम भूल सकते हो क्या. ये एहसानों का बदला चुका है तुमने उसको. अजीत पवार साहब ने ये भी कहा कि बार बार उनको विलन बनाने की कोशिश की है. देखो ऐसा है, कोई किसी को ऐसा है कि आज तुमने मुझे विलन बनाया ना, मेरी क्या गलती थी, मेरी क्या ऊंची है, मैं कितना बड़ा हूं कि मैं गणेश नाइक को हकाल सकता हूं, मैं डावकरे को हकाल सकता हूं, मैं इसको हकाल सकता हूं, मैं उसको हकाल सकता हूं. विलन बनाना पड़ता है किसी न किसी को. तुमने आज मुझे बना दिया ना. महाराष्ट्र के स्तर पे अजीत पवार
उनके मुंह में मेरा नाम आना, उन्होंने मेरा नाम नहीं लिया है, अपने अंदाजा लगाया है। वो बोले कि ठाण्याचा तो पट्टा क्या है, मेरा नाम लेने में भी उनको जीभ कतराती हूं उनको, क्योंकि छोटा हूं ना, कुछ नहीं है मेरे पास जो मैं उनको दे सकूं, ना पैसा है ना कुछ और कुछ है जो मैं उनको जाके दे सकूं। मेरे पास है तो मेरी नीयत और मेरी निष्ठा, जो मैं पावर सबको दे चुका हूं, मैं और किसी से बांटना नहीं चाहता। मेरा सवाल ये है कि आपकी करीबी जयंत पाटिल और शरद पवार साहब से ज्यादा हो गई थी क्या? इस बात से वो असुरक्षित महसूस करते थे और यही कारण है कि आपके खिलाफ ऐसी बातें कही? आपको जो ठीक समझता है वो आप समझिए, मैं उस पर कुछ नहीं बोलना चाहता। 2017 का जिक्र किया उन्होंने और कहा कि तभी सरकार, देखो ऐसा है, मैं जिस मीटिंग में था ही नहीं, उस मीटिंग के बारे में मैं, अच्छा है कि मैं वो मीटिंग में नहीं था। ये सब दुनियादारी मेरे को पसंद ही नहीं आती थी। अच्छा है, भगवान का शुक्र है कि ऐसे गंदी चीजों में मेरे को शामिल नहीं किया गया था। मुझे क्या मालूम, मैं जब था ही नहीं तो मैं क्या बोलूं, क्या बोलूं? मैं ऐसे गॉसिप में काय झालं मीटिंग मध्ये, ये मेरे को आदत नहीं है। जो हुआ, मेरे को क्या करना है? शरद पवार सुबह फोन करेंगे, बोलेंगे जितेंद्र असं करायचं, संपला विषय। देखो अभी जब जाने का वक्त आ गया, अब तुमने शरद पवार को घर के बाहर ढकेल ही दिया है, तो फिर अब तुम जो चाहे बोलो ना, कि कभी दरवाजे मेरे लिए खुले ही नहीं, मुझे बंद करके एक रूम में रखा गया था। अब कुछ भी बोलो, कौन क्या बोल सकता है? कोई नहीं बोल सकता है। फिर 2 वर्किंग प्रेसिडेंट बनाए गए, सुप्रिया सुले और प्रफुल्ल पटेल। आपको लगता है कि सुप्रिया जी के आने के वजह से अजीत दादा जो है वो, देखो जहां तक मुझे उनकी जानकारी है, वो राष्ट्रीय राजनीति से बिल्कुल प्यार नहीं करते, बिल्कुल प्यार नहीं करते। वो बोलते हैं मेरा काम ही नहीं है, मेरा काम गांव खेड़े में है, मुझे उधर मजा आती है, मैं उधर ही रहूंगा। ये भाई उन्होंने मुझे कहा है। बाकी बार-बार मोदी जी को लाने की बात क्यों करते हैं? कौन? अजीत पवार। कभी उन्होंने कई बार मोदी जी की तारीफ की और अब कह रहे हैं कि देश का चेहरा मतलब प्रधानमंत्री। अच्छा है ना, 2 महीने पहले के उनके भाषण देखो, वो क्या क्या कहते थे वो देखो, तुम्हारे पास टीवी पे रहेगा ना, और इसको क्लब करके दिखाओ, महाराष्ट्र को भी पता चलेगा ना क्या है। मेरे से क्यों बुलवाते हो? आपको टारगेट किया जा रहा है। मुझे क्या फर्क पड़ता है? क्या खून करेंगे मेरा मर्डर करेंगे? आप इमोशनल हो गए थे? हाँ, मैं इमोशनल हूं, मैं इमोशनल आदमी हूं। मैं कभी इसका इनकार नहीं करता हूं कि मैं इमोशनल आदमी नहीं, क्योंकि मैं बाप को बाप मानता हूं, मां को मां मानता हूं। ये इमोशन है मेरे, और इस इमोशन का रिश्ता जब टूटने आता है किसी के साथ उनका, तब मुझे दुख होता है, क्योंकि मेरे में इंसानियत है। जिसमें इंसानियत नहीं होती वो अपने बाप को घर से बाहर ढकेल देता है। तो इंसानियत मेरे में होना आपको गलत लगता है? मैं क्या पूछा आपको? इंसानियत मेरे घर में, मेरे हृदय में होना आपको गलत लगता है क्या? फिर खत्म हो गया, चला। 30 जून को ही अजीत पवार 40 विधायकों के सिग्नेचर के साथ वहां पर प्रेसिडेंट बन गए और पार्टी सिंबल और नाम को दोनों पर अधिकार मिला है। देखो ऐसा है कि ऐसे पेपर्स बसा ये करना बहुत आसान है। उन्होंने उसके बाद कितने बार शरद पवार जी से मुलाकात की, ये जरा मालूम मत लो। यानी मुंह में राम, मुंह में पेट में राम नथुराम, मुंह में राम पेट में नथुराम। क्यों छुपाना शरद पवार जी से? इलेक्शन कमीशन में जिस तारीख को आप गए, आज 5 तारीख को पता चलता है कि आप इलेक्शन कमीशन में गए हो।
इतना अंधेरे में क्यों रखा उसको आपने? महाराष्ट्र सब समझती है। सर, आज के पहले तक आप भी दावा कर रहे थे कि सारे विधायक आपके साथ हैं, वो भी दावा देखो ऐसा है, विधायकों पे ऊपर पार्टी तय नहीं होती है। आप इलेक्शन कमीशन का सब पढ़ लीजिए। ये लाइव लॉ नाम का जो है, जो सुप्रीम कोर्ट से आता है, जब सुप्रीम कोर्ट के सारे बड़े वकील इस पे काम करते हैं, in arriving of this decision, at this decision, it is not necessary for the ECI to rely on the test of majority in the legislature alone. In cases such as present one, it would be futile to assess which group enjoys the majority in the legislature. Rather, the ECI must look into other tests in order to reach conclusion under paragraph 15 of the symbols order. The other tests may include an evaluation of the majority of the organizational wings of the political party, an analysis of the provisions of the party constitution and any other appropriate test. Applying the principle laid upon the Supreme Court, the split by the AP-led group has no legal validity and the rebels are liable for disqualification under the 10th schedule. If they cannot come with the defense of merger, the claim of being an original party is not recognized defense under the 10th schedule. Also, the NCP political party can appoint the leader and the whip of the legislative party, and the rival group cannot usurp such power. ये मेरा कहना नहीं है, ये सैकड़ों मान्यवर इस किताब में लिखते हैं, लॉ जर्नल है, उसका कल आया हुआ लेख है। कल पवार साहब की अपॉइंटमेंट को लेकर कई सवाल खड़े किए हैं। मैं महाराष्ट्र से वही कहना चाहता हूं कि अभी वो शरद पवार के जान पे उड़ गए हैं, तो इससे ज्यादा क्या हो सकता है? चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र।